नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथील अस्वच्छता, आरोग्य सुविधातील गंभीर त्रुटी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, रुग्णसेवेतील हलगर्जीपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब आणि गरजू नागरिकांसाठी प्रमुख आरोग्य सेवा केंद्र आहे. या रुग्णालयामध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. तथापि सध्या रुग्णालयातील आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्था आणि प्रशासकीय कामकाजाबाबत अत्यंत गंभीर त्रुटी आढळून येत असून त्यामुळे रुग्णांच्या आरोग्य आणि जीवितास धोका निर्माण झाला आहे. डिलिव्हरी वॉर्ड, जनरल वॉर्ड, कॅज्युअल्टी विभाग, प्रतीक्षालय तसंच संपूर्ण रुग्णालय या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर असल्याचं निदर्शनास येते. अशा परिस्थितीमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता वाढत असून रुग्णालयातील स्वच्छतेसाठी ठेका देण्यात आलेला असतानाही संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाकडून प्रभावी देखरेख होत नसल्याचं स्पष्ट दिसून येते. रुग्णांच्या वापरातील बेडशीट, उशांचे अभ्रय आणि इतर लिनेन हे वेळोवेळी बदलले जात नसल्याच्या तक्रारी सातत्यानं प्राप्त होत आहेत. उपचारासाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरणं, स्ट्रेचर, व्हीलचेअर, ट्रॉली, रुग्णांचे बेड आणि इतर साहित्य यांचं नियमित निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता होत नसल्यानं संसर्गाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसंच रुग्णांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी सातत्यानं उपलब्ध होत नसल्याची बाबही अत्यंत चिंताजनक आहे. याशिवाय डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती नसल्यामुळं रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत. गंभीर आणि आपत्कालीन रुग्णांनाही तासनतास उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत असून काही रुग्णांना अनेक दिवस आवश्यक उपचारांपासून वंचित राहावं लागत असल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. काही वैद्यकीय अधिकारी शासकीय सेवेत अपेक्षित वेळ न देता स्वतःच्या खाजगी दवाखान्यांना किंवा रुग्णालयांना प्राधान्य देत असल्याच्या तक्रारी सातत्यानं प्राप्त होत आहेत. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. रुग्णालयामध्ये प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत नसल्यामुळं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतोय. तसंच संसर्ग नियंत्रण, जैववैद्यकीय कचऱ्याचं त्याची योग्य विल्हेवाट, नियमित निर्जंतुकीकरण, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि रुग्णालय परिसराची देखभाल याबाबतही तातडीनं सुधारणा होणं हे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालयामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये अनेक निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या घटनेनंतरही प्रशासनानं आवश्यक धडे घेतल्याचं आजच्या परिस्थितीमध्ये दिसून येत नाही. त्यामुळं भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तात्काळ प्रभावी उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे असंही नमूद करण्यात येत आहे. आज आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल सर्जन यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जिल्हाभरातून या ठिकाणी रुग्ण आरोग्य सेवा घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल येत असतात. पण या ठिकाणी गंभीर प्रमाणात तुम्हाला सांगतो अस्वच्छता, आरोग्य व्यवस्थेच्या त्रुटी, या ठिकाणी कर्मचारी असतील, डॉक्टर असतील यांची अनुपस्थिती, जेणेकरून ज्या आरोग्य म्हणजे सुविधा घेण्यासाठी किंवा आलेले जे रुग्ण आहेत यांना कुठल्याही प्रकारे रुग्णाची सुविधा भेटत नाही. या संदर्भात आम्ही प्राथमिक स्वरूपात आज यांना निवेदन दिलेलं आहे. सिव्हिल सर्जन यांनी याची गंभीरतेने या ठिकाणी दखल घेतली गेली पाहिजे. कारण की हॉस्पिटल क्षेत्रात या अस्वच्छता चालत नाही. या ठिकाणी भयानक अस्वच्छतेचं प्रमाण या अभाव या ठिकाणी दिसून आलेला आहे. रुग्णांचे त्या ठिकाणी बेडशीट बदलले जात नाहीत, डॉक्टर त्या ठिकाणी मिळत नाहीत, यांना सुविधा भेटत नाहीत. या सगळ्यांचं एक फोटो काढून आम्ही स्टिंग ऑपरेशन करून या ठिकाणी सिव्हिल सर्जन आज प्राथमिक स्वरूपात निवेदन दिलेलं आहे आणि एक 7 दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. 7 दिवसात जर त्यांनी या ठिकाणी सुधारणा केली नाही तर आम्ही प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने मोठं आंदोलन सिव्हिल सर्जनच्या दालनात करणार आहोत.
वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.